घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सौमित्र एक उलटा गेम खेळणार आहे. म्हणजे आता सौमित्राला माहिती असतं की सारंगला बोलून काहीही उपयोग नाहीये, कारण तो पूर्णपणे बायकोच्या अधीन झालेला आहे. आणि त्यासाठी सारंगला काहीही न बोलता या सगळ्यामध्ये शर्वरी आणि सुमित्रा या दोघींना विश्वासात घेत नानासाहेबांना सत्य विचारण्याचा पूर्णपणे सौमित्रने प्रयत्न आता यशस्वी केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये नानासाहेबांनी आता एकच सत्य मान्य केलंय, ते म्हणजे सुमित्राला नाकारणं. सुमित्रासारख्या नालायक आईला नानासाहेबांनी बायको मानायला नकार दिलाय. आणि जी आई आपल्या मुलाला आई मेली म्हणून सांगते, ती बायको सुद्धा माझ्यासाठी मेले असं नानासाहेब बोललेत. पण नक्की काय झालंय? सौमित्रने असं काय केलंय की ज्याच्यामुळे नानासाहेबांचे सत्य हे समोर आलंय? इकडे सौमित्र घरी आल्यावरती शर्वरीला म्हणतो, शर्वरी ताई, तू मला सांग, बाकी सगळं जाऊ दे, नाना बोलण्याचं पण जाऊ दे. नाना बोललेपर्यंत तुझा विश्वास होता का या गोष्टीवरती? नाही ना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला माहिती आहे, या ऐश्वर्याच्या बोलण्यावरती तुम्ही सगळे विश्वास ठेवताय. ऐश्वर्याच्या कारस्थानांचा तुम्हाला विसर पडला असेल, पण मला नाही. मला किडनॅप करणं, मला मारण्यापर्यंत जाणं, अवंतिकाला किडनॅप करणं, अवंतिकाला मारण्यापर्यंत जाणं, त्यानंतर या घरामध्ये येऊन कटकारस्थानं करणं, हे सगळं सगळं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आपण पाहिलं ना, लग्न झाल्यानंतर सुद्धा तिने किती कारस्थानं केलेली आहेत. एकदा तर तिला आता या घराच्या बाहेर हकलून देण्यात आलं होतं, पण त्यानंतर सुधारण्याची तिने ॲक्टिंग केली. ॲक्टिंग करत या घरात ती परत आली आणि या घरात परत आली ती फक्त सूडबुद्धीने. त्यामुळे तुम्ही आता या सगळ्यामध्ये फक्त एकच विचार करा की आपल्याला नानांकडून खरं काढून घ्यायचं आहे. सध्या तुम्ही कुणीही विश्वासच ठेवू नका की जानकी वहिनी काही चुकले किंवा जानकी वहिनी बरोबर आहे. हे सगळं आपण सोडून देऊया आणि हे सगळं सोडून सध्या फक्त एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करूया की आपल्याला नानांशी बोलायला पाहिजे. सुमित्रा म्हणते, चालेल, मग नानांसोबत बोलूया. नक्की हे का घडले, कसं घडले, या सगळ्याचा एकदा आढावा घेतलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे सौमित्र आणि अवंतिका हे दोघं जण प्लॅन करतात. सौमित्र अवंतिकाला सांगायला लागतो, एक काम करूया, आपण नानाच्या खोलीत जाऊया. सगळ्यात आधी मी नानांच्या खोलीत जातो, त्यानंतर तू आई आणि शरुताई या दोघींना घेऊन ये. कारण आता किती काही झालं तरी नानांनी सत्य बोलायची वेळ आली. नाना का ऐश्वर्याच्या दबावाखाली आलेत हे सगळं सत्य त्यांना बोलायलाच पाहिजे. आणि जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाचे हाल आहेत ते सांगायला पाहिजेत. त्यावेळेलाच नानांना खऱ्या अर्थाने हे सत्य उलगडेल. त्यावरती आता इकडे सौमित्र नानासाहेबांच्या उशाला येऊन बसतो. नानासाहेबांच्या उशाला आल्यावरती नानांचा हात तो हातात घेतो. नाना पूर्णपणे झोपेत असतात. सौमित्र त्यांचा हात हातात घेतो आणि बोलायला लागतो, नाना, खरं सांगायचं तर तुम्ही हे का बोललात जानकी वहिनीने ढकललं हे मला माहिती नाही आहे. पण तुम्हीच काय, ब्रह्मदेव जरी खाली येऊन मला म्हटला ना की जानकी वहिनीने हे सगळं केलेलं आहे, तरीसुद्धा माझा त्या गोष्टीवरती विश्वासच बसणार नाही. किती काही झालं तरी जानकी वहिनी कधीही हे करू शकणार नाही. कारण तुमच्यासाठी तिने निर्जळी उपवास ठेवले. तुमच्यासाठी, या घरासाठी तिने काय नाही केले हे तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखतं? आणि नाना, जानकी वहिनी ढकलणार नाही, पण या सगळ्यात जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादावरती काय अत्याचार झाले तुम्हाला माहिती आहे? आईने त्यांना, मला आई म्हणू नकोस, तू सावत्र आहेस, तुझी आई मेली, जानकी वहिनीला तू अनाथ आहेस, तू या घरातून चालती हो, असं म्हणत घराबाहेर काढले. हे तुम्हाला माहिती असेल. पण निघताना ऐश्वर्याने सगळे दागिने हिसकावून घेतले. तुमचं मृत्यूपत्र दाखवलं वाचून. तुमच्या मृत्यूपत्रानुसार सगळी जमीन ही माझ्या नावे, सगळी प्रॉपर्टी ही सारंगच्या नावे, घर पैसा अडका तुम्ही ऐश्वर्याला दिलात. खरंच नाना, हे तुम्ही करताय? आणि ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना काय, एक देव्हारा, देवखोली त्यांची? हे काय आहे नाना? आणि सगळे तुम्ही फार्म हाऊस दिलेत, ते म्हणजे शरुताईला. असं मृत्यूपत्र आहे तुमचं. हे सुद्धा मला खरं वाटत नाहीये. नाना, तुम्ही आता उठायला पाहिजे, तुम्ही सत्य बोलायला पाहिजे.
या सगळ्यामध्ये जोपर्यंत तुम्ही सत्य बोलत नाही तोपर्यंत ऋषिकेश दादा जानकी वहिनी यांना न्याय मिळणार. आता नाना तोंड उघडतात. नाना उठतात. ओवी ओवी असं म्हणायला लागतात. त्यावरती अवंतिका तिकडे येते आणि काय झालं सौमी, नाना काही बोलले का असं विचारते. त्यावरती सौमित्र म्हणतो, थांब अवंतिका, नाना जे काही बोलतायत ते आता आपण रेकॉर्डिंगच करूया. इकडे आता नानांना ऋषिकेशच्या बद्दल विचारायला लागतं सौमित्र आणि बोला नाना, का तुम्ही असं बोललात? जानकी वहिनीचं नाव तुम्ही का घेतलं? तुम्हाला ढकललं कोणी? ऐश्वर्याने ना? नाना हो म्हणायला लागतात. त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो, मग तुम्ही जानकी वहिनीचं नाव घेण्यामागचं कारण तरी काय? तुम्हाला कुणी धमकवलं? ऐश्वर्याने ना? नाना हो म्हणतात. काय धमकवलं? यावरती आता इकडे नाना सांगायला लागतात, ओवी ओवी. मग आता सौमित्र म्हणतो, तुम्हाला ओवीला किडनॅप करण्याची, ओवीला मारण्याची किंवा ओवीला गहाळ करण्याची धमकी दिली होती का? नाना म्हणतात, हो, व्हिडिओ व्हिडिओ मोबाईल व्हिडिओ असं म्हणत नाना काही तुटक शब्द आता बोलायला लागतात. सौमित्राला जे समजायचं होतं ते सौमित्र समजतो आणि तो सांगतो, तुम्हाला माहिती आहे या सगळ्यात जानकी वहिनी घर सोडून किंवा घरातनं हकलून देण्यासाठी आईने प्रयत्न केले आणि त्यानंतर ऋषिकेश दादा सुद्धा निघून गेला. त्यांचे सगळे बँक अकाउंट बंद करून टाकलेत, सगळे दागिने काढून घेतलेत आणि आता ते दोघं जण गुलाबच्या घरी राहत आहेत. या घराच्या कर्त्या पुरुषावरती ही अशी अवस्था आलेली आहे. नाना, आता तुम्ही या सगळ्याचा विचार करावा असं मला वाटतं. नाना म्हणतात, सुमित्राला बोलव असं म्हणत नाना आता इकडे सुमित्राला बोलवण्यासाठी सांगतात. मग इकडे आता सौमित्र सांगतो, अवंतिका जा, आईला बोलवून आण. नानांना काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावरती अवंतिका बोलवण्यासाठी जाते. त्यावरती सौमित्र म्हणतो, एक काळजी घेशील की या सगळ्यामध्ये फक्त आई आणि सोबत आली तर शरुताई, त्या दोघींच्या व्यतिरिक्त तिकडं तिसरं कोणी यायला नको. जर तिसरं कोणी आलं तर पुन्हा नानांना धमकी मिळेल किंवा पुन्हा नानांना ब्लॅकमेल करण्यात येईल आणि त्यामुळे त्या दोघींच्या व्यतिरिक्त कोणी येणार नाही याची काळजी घे. म्हणजेच ऐश्वर्या किंवा आजी. अवंतिका म्हणते, सौमी तू काळजी करू नकोस असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे सुमित्राला बोलवायला जाते. सुमित्रा येते. सुमित्रा आल्यावरती तिला आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, आई, नानांनी मला सगळं सांगितलंय की जानकी वहिनीने ढकललेलंच नाहीये, फक्त त्यांना ऐश्वर्याने ढकललंय आणि नाना खोटं बोलले कारण ओवीला मारण्याची धमकी दिली होती. सुमित्रा म्हणते, सौमी तू काय बोलतोयस? यावरती आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो, हो आई, मी तुला खरं तेच सांगतोय. या सगळ्यामध्ये तू हा व्हिडिओ बघ असं म्हटल्यावरती सुमित्राला तो व्हिडिओ दाखवला जातो. सुमित्रा व्हिडिओ पाहते आणि चांगलीच हादरते. काय आहे हे सगळं? म्हणजे हे सगळं ऐश्वर्याने केलंय आणि ओवीला मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर मी ऋषिकेश जानकीवरती आरोप घेतला. नाही, मी खरंच चुकले. काय हो, हे सगळं खरं आहे का? असं म्हणत सुमित्रा नानांचा हात धरून नानांना विचारायला लागते. नाना झटक्यात सुमित्राचा हात झटकतात. सुमित्राला धक्काच बस. सुमित्रा सांगायला लागते, काय झालं? तुम्ही माझा हात का झटकताय? सुमित्रा रडायला लागते. सुमित्राला कळत नाही की नानासाहेब आपल्यासोबत असं का वागत आहेत. नाना म्हणतात, बाजूला हो, तू आई नाहीस, कैदाशीण असं म्हणत नाना चिडतात. आज तुझ्यामुळे माझा मुलगा ह्या घरोघरी आता ठोकर खात फिरलाय. गुलाबसारख्या माणसाच्या घरी राहायची वेळ आली. अगं तो गुलाब परवडला पण तू नाही परवडली असं म्हणत नाना सुमित्राचा हात पार झटकून टाकतात. तू माझ्या मुलाला आई म्हणू नको असं सांगितलंस? आई म्हणू नको सांगितलंस तर तुला सुद्धा बायको म्हणून मिरवण्याचा अधिकार नाही. माझ्या नजरेतून दूर हो, आत्ताच्या आत्ता इथून दूर हो. तुझ्यासारखी आई बायको मला अजिबात या घरात नको आहे. माझी पार्वती हीच खरी होती, जिने पार्वतीने या सगळ्यामध्ये विचार केला की माझ्या सुमित्राच्या मुलांचा सुद्धा विचार केला. म्हणूनच तिने सगळी प्रॉपर्टी माझ्याकडे दिली, सुपूर्त केली की सगळ्यांना वाटा. आणि तू काय केलंस? माझ्या ऋषिकेशला एकही प्रॉपर्टीचा दमडा नेता घराबाहेर काढलंस. अगं आई नाहीस, कैदाशीण आहेस तू, चालती हो इथून. आणि हे सगळं बोलता बोलता नाना इतके स्पष्ट बोलायला लागतात. त्यांचा राग इतका अनावर होतो की आत्तापर्यंत नानांची जी एक साईड पूर्णपणे हे झालेली असते
ते विसरून नाना घडाघडा घडाघडा बोलायला लागतात. नाना बोलायला लागतात इतकंच काय, पण नानांचा राग आता जोराजोरात व्यक्त होत असतो. चिडलेले नाना सुमित्राचा हात झटकतात आणि सुमित्राला चालती हो इथून म्हणतात. सुमित्रा म्हणते, जे तुम्ही सांगितलं त्यावरतीच मी विश्वास ठेवला ना. तुम्हीच सांगितलं की जानकीने तुम्हाला ढकललं. यावरती नाना म्हणतात, जानकीचं मी नाव घेतलं. ऋषीचा काय दोष होता? आता उद्यात आज तू चुकलीस म्हणून तुला मी घराबाहेर हाकलून दिलं आणि तुला जर कोण काही बोललं तर मी तुझ्या पाठीशी उभा नाही का राहणार? काहीही असेल तरी आता तू चुकलीस, कारण जानकीला शिक्षा देत असताना तू ऋषीला थांबवायला हवं होतंस. बरं ते घर सोडून चाललेत, त्यांच्याकडे दमडा नाहीये, दागिने काढून घेतले, त्यांचं बँक अकाउंट सील केलं, ते कसे जगणार हा तरी विचार केला? जर सख्खी आई असतीस, सौमित्राला बाहेर काढलं, तो चुकला, त्यावेळेला तुझे काय हाल झाले होते? तू मला मनवत होतीस, सौमित्राला घरात राहण्याला सांगत होतीस, मग ऋषिकेश घराबाहेर पडला तेव्हा तुला ही मनामध्ये अजिबात एक सुद्धा कण नाही का आला की या सगळ्यामध्ये ऋषिकेशला थांबवावं? आता सुमित्रा माफी मागायला लागते. नाही, मी खरंच चुकले, मला माफ करा. त्यावेळेला नानासाहेब म्हणतात, बिलकुल नाही. जोपर्यंत माझ्या मुलाला, माझ्या सुनेला सन्मानाने या घरात तू आणत नाहीयेस तोपर्यंत आता मात्र तुला या घरात प्रवेश नाही. आणि घरात जरी प्रवेश असला तरी माझी बायकोचा तुला मान सन्मान हा काही मिळणार नाही. सुमित्रा चांगलीच हादरते, कारण आता सुमित्राने या सगळ्यामध्ये केलेले तिला सगळे पुढे आता कर्म दिसत असतात. त्यातच आता इकडे सौमित्राचा हात हातात घेत नाना सांगायला लागतात, सौमित्र, मला आशा होती, मला माहिती होतं की तू एकटाच आहेस जो या घरामध्ये ऋषिकेश जानकीच्या पाठीशी उभा राहतील. मी तुझीच वाट पाहत होतो, कारण माझ्या घरात तुझ्या इतकं ऋषिकेश, जानकी आणि मला समजून घेणारं तिसरं कुणीही नाही आहे. त्यामुळे आता तूच हे कर, तू या सगळ्यामध्ये माझ्या ऋषिकेशला आणि माझ्या जानकीला या घरात सन्मानाने आण आणि या ऐश्वर्याची कारस्थानं सगळी उघड कर. मी पोलिसात ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे. असं म्हणत नानासाहेबांनी आता मात्र ऋषिकेशला घरात आणण्याची मोहीम इकडे सौमित्रच्या हातात सोपवली. आता सौमित्रने नानांच्या तोंडून सत्य तर वदवून घेतलंय, तेवढ्यात सुमित्राला ते दाखवलंय आणि आता सारंगच्या पुढे तो व्हिडिओ दाखवलाय. मग सुमित्रा सारंगला सगळं सत्य सांगते आणि नानांनी आपल्यासोबत नातं तोडलंय हे पण सांगते आणि आपल्याशी नाना आता बोलणार नाहीयेत. फक्त आता ते आपल्याला तेव्हाच माफ करतील ज्या वेळेला ऋषिकेश, जानकीला घेऊन आपण येऊ आणि ऐश्वर्याला पोलिसांच्या हवाली देऊ. आता मात्र सौमित्र सुद्धा इकडे सांगतो, सारंग, तुझ्या डोळ्यावरती बायकोच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली होती, आता उघडले तुझे डोळे म्हणून जानकी वहिनीचं नाव घेतलं होतं. हे पण तुझ्या बायकोचं कारस्थान होतं. आपल्या छोट्याशा ओवीला हाताशी धरलं आणि तुम्ही सगळेजण ओवी घरातून निघून जाते तिला अडवण्याचा प्रयत्न नाही केलात. इतके निर्दय, निष्ठुर कसे झालात? असं म्हणत सौमित्र चिडतो आणि आता ऋषिकेशला आणण्यासाठी तो निघालेला आहे. पण या उपर ऋषिकेश, जानकी आपला झालेला अपमान विसरून या सगळ्यामध्ये निमूटपणे घरी येतील का? आणि निमूटपणे घरी त्यांनी यावं का? तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा.